चला तर आपण मेसेज बघूया कन्या राशीसाठी. 24 आवर्ससाठी टाइमलेस मेसेज राहणार आहे. ज्याही वेळेला तुमच्याकडे येईल त्यानुसार हा मेसेज 24 आवर्ससाठी घ्या. कन्या राशीसाठी काय मेसेज आहे चेक करूया. कन्या राशीसाठी काय मेसेज आहे का 24 आवर्ससाठी. ज्यांची कन्या रास आहे त्यांच्यासाठी काय मेसेज आहे का. प्लीज प्रोव्हाइड दिस मेसेज. कन्या राशीसाठी काय मेसेज आहे का. 2 कार्ड्स आलेत मला वाटतंय का. 3 कार्ड्स आलेत. ओके. वन कार्ड घेऊया. ओके. एस ऑफ वॉन्ड्स. तुम्हाला मी सांगते 4 वाला कार्ड का घेतलं, कारण डेव्हिलची एनर्जी झालेली असं मला वाटतंय. हा तर असं मला वाटतंय की डेव्हिलचं कार्ड आलंय. ओके. डेव्हिलचं कार्ड ह्यासाठी आलंय किंवा मला असं वाटतंय की काही पास्टमध्ये किंवा आता थोडंसं तुम्ही सिच्युएशन थोडीशी तुमची अपडाऊन असेल. एनर्जीज तुमच्या आजूबाजूला चांगल्या नाही आहेत किंवा खूप गोष्टी लेट गो करताय. खूप गोष्टी तुमच्यापासून दूर गेल्यासारखं वाटतंय. काही गोष्टीमध्ये अडकल्यासारखं वाटतंय. तो पास्ट आहे आता जरा. ओके. कन्या ज्यांची रास आहे त्यांच्यासाठी मेसेज आहे. तो पास्ट आहे जरा. न्यू बिगिनिंग येते. द सनचं पण कार्ड आलंय. असं मला वाटतं की ह्या गोष्टी होऊन गेल्यात किंवा आता थोडंसं ह्याच्यामध्ये जरी असेल ना 24 आवर्ससाठी थोडासा मेसेज घ्या तर तुमच्याकडे न्यू बिगिनिंग येते. राईट. न्यू बिगिनिंग आणि द स्टारचं पण द सनचं पण कार्ड आहे. ओके. द फुल आणि द सनची एनर्जी आहे म्हणजे न्यू बिगिनिंग तुमच्याकडं येते. तर तुम्ही थोडासा वेट करा. काही अशा गोष्टींमध्ये अडकला असाल किंवा थोडंसं त्यातून तुम्हाला बाहेर येता येत नव्हतं तर त्या गोष्टी मला वाटतं संपून जातील तुमच्यासाठी. ओके. ज्या डिफिकल्ट सिच्युएशन तुमची होत होती तुम्हाला समजत नव्हतं काय डिसिजन घ्यायचा तर तो टाइम मला वाटतं आता तो पिरियड जाईल असं वाटतंय आणि तुमच्यासाठी चांगले कार्ड आलेत. बिगिनिंगवाले दोन्ही कार्ड आलेत आणि सनचे एनर्जीज खूप पॉवरफुल इथे दाखवते म्हणजे न्यू बिगिनिंग खूप जबरदस्त तुमच्यामध्ये येणार आहे काही ना काहीतरी. ओके. तुमच्यासाठी आणखीन हे कार्ड पण चेक करूया. मला वाटते तुम्ही कुठेतरी एनर्जीजमध्ये अडकला वगैरे होता. तुम्हाला निघता येत नव्हतं. डिफिकल्ट सिच्युएशन तुमची झाली होती पण अजिबात घाबरू नका. सनची एनर्जीज येते तुम्हाला. फुल सनची न्यू बिगिनिंग तुमच्यासाठी दिसते. काही ना काहीतरी चांगलं असणार आहे नक्की. ह्याच्यामध्ये आणखीन मेसेज चेक करूया. तुमच्यासाठी आपण 2 in 1 मेसेज चेक करणार होतो. ह्याच्यामध्ये लव कार्ड पण येतात प्लस आणि रोजची चेकिंग असते ते पण ह्याच्यामध्ये समजतं. किती कार्ड आले. ओके. अजून आपल्याला 2 कार्ड लागतील. एक असेल तर चालेल मेसेज मी तुम्हाला क्लिअर करेन. पण बघू तुमची कन्या असेल तुमच्यासाठी काय मेसेज आहे का. तुमची कन्या असेल तुमच्यासाठी काय मेसेज आहे का. 1 more कार्ड तर मला मेसेज क्लिअर करता येईल. 1 more कार्ड. ओके. थँक्यू सो मच. तुम्ही ना मला वाटतंय बऱ्याच गोष्टी पार करून गेलेल्या आहे बरं का. हां तुम्ही बऱ्याच गोष्टींना हँडल भरपूर केलेलं आहे आणि त्या गोष्टीच्या पुढे आता तुम्हाला न्यू बिगिनिंग येणार आहे. डेफिनेटली न्यू बिगिनिंग तुमची वाट बघत्या आणि येणार आहे तुमच्याकडे. तुम्ही खूप सवाईवर केलं बरं का. हे म्हणतं ना एक ब्रिज आहे समजा. ह्या ब्रिजच्या इथंपर्यंत आला. आता इथून पलीकडे तुम्हाला जायचं आहे तेव्हा कुठे तुम्हाला ही न्यू बिगिनिंग भेटेल तुमच्या लाईफमध्ये. राईट. न्यू बिगिनिंग येते. काही टेन्शन घेऊ नका. एखाद्या अशा एनर्जीजमध्ये अडकला होता किंवा काही प्रॉब्लेम झालेला तर त्याच्यासाठी खूप छान आल्यात कार्ड. तुमची न्यू बिगिनिंग दिसते. मॅजिकल गोष्टी होणार. सनची एनर्जीज परत येत्या. तुमची न्यू बिगिनिंग होताना दिसत्या. चांगल्या गोष्टी आहेत तुमच्यासाठी आणि 24 आवर्समध्येच घडल्या पाहिजे तसं नाही. हा मेसेज तुमच्याकडे आलाय. कधीही तुमच्या लाईफमध्ये मिरेकल होऊ शकतं. राईट. मेसेज फक्त रिसीव्ह करा आणि पुढे चला. बघा सगळ्या गोष्टी होऊन जातात. मॅजिकल गोष्टी रिपेअर करताय. मला वाटतं काही गोष्टी रिपेअर करण्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम झालेला असं मला वाटतं. केअरफुल खूप राहून सगळ्या गोष्टी जितकं हँडल होईल जितकं तुटलेल्या गोष्टी परत जोडण्याचा खूप प्रयत्न केला असं मला वाटतं.
राईट, असा हा मेसेज येतोय. एनर्जीज जरी थोड्याशा वीक पहिल्या जरी असल्या तर तो पास्ट धरा. आता तुमच्या फ्युचरमध्ये, प्रेझेंट आणि फ्युचरमध्ये तुमच्यासाठी न्यू बिगिनिंग, सनची एनर्जीज खूप पॉवरफुल येते. त्याचा मेसेज येतोय बघा. आत्ताचा मेसेज तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा डेफिनेटली. थँक्यू सो मच.